मित्रांनो, धन ॲप्लिकेशनमध्ये म्युच्युअल फंड्समध्ये तुम्ही कसं इन्व्हेस्ट करू शकता हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर जी काही प्रोसिजर आहे ही तुम्हाला मी डिटेलमध्ये समजावणार आहे आणि एक डेमो इन्व्हेस्टमेंट पण मी तुम्हाला करून दाखवणार आहे की कसं तुम्ही कोणत्या पण पर्टिक्युलर म्युच्युअल फंड स्कीममध्ये इन्व्हेस्ट करू शकता. तर मित्रांनो, पूर्ण प्रोसिजर नीट समजून घेण्यासाठी व्हिडिओ एंडपर्यंत जरूर बघा. तर मित्रांनो, धन ॲप्लिकेशनमध्ये मी लॉग इन ऑलरेडी केलेलं आहे आणि धनमध्ये लॉग इन केल्यानंतर तुम्ही होमवाल्या पेजवर येऊन जाल. त्याच्यानंतर खाली आपण स्क्रोल करूया तर आपल्याला एक म्युच्युअल फंड्स नावाचं एक सेक्शन बघायला मिळतं आणि वरती पण एक म्युच्युअल फंड्स नावाचं सेक्शन आपल्याला बघायला मिळतं. तर दोघांमधून जिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्ही करू शकता. तुम्ही एकाच ठिकाणी जाणार आहात. तर म्युच्युअल फंड्समध्ये मी क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की आत्ता मार्केट फिलहाल क्लोज आहे. तर निफ्टी 50 आणि सेन्सेक्सचा डेटा तुम्ही बघू शकता. त्याच्या खाली म्युच्युअल फंड्स पोर्टफोलिओ नावाचं एक सेक्शन आहे. आता इथे तुम्ही किती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, त्याची करंट व्हॅल्यू म्हणजे आजच्या दिवसाची किती व्हॅल्यू आहे आणि तुम्हाला प्रॉफिट झाला आहे की लॉस झाला आहे हे तुम्ही इथे चेक करू शकता. आता हे ओव्हरऑलवरती सेट आहे. म्हणजे जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करून 3 वर्ष झाली असतील तर ओव्हरऑल 3 वर्षात तुम्हाला किती प्रॉफिट लॉस आहे तुम्ही इथे बघू शकतात. पण जर तुम्हाला हे बघायचं आहे की आजच्या दिवशी मला किती प्रॉफिट लॉस झाला आहे तर तुम्हाला हे टॉगल बटन जे आहे तिथे एकदा क्लिक करायचं आहे. तर हे टुडेवरती सेट होऊन जातं आणि इथे तुम्ही चेक करू शकता की आजच्या दिवसात मला 0.06% प्रॉफिट झालेला आहे. थोडं आपण खाली स्क्रोल करूया तर इथे एक इन्व्हेस्ट इन डायरेक्ट म्युच्युअल फंड्सचा एक सेक्शन बघायला मिळतो. आता हे डायरेक्ट म्युच्युअल फंड्स काय असतात? डायरेक्ट म्युच्युअल फंड्स म्हणजे ते म्युच्युअल फंड जिथं तुमच्याकडून, आता जसं मी इथे धन ॲप्लिकेशन यूज करतो आहे तर धन ॲप्लिकेशन तुमच्याकडून कोणतीही प्लॅटफॉर्म फी किंवा कमिशन चार्ज नाही करत. ह्या ॲप्लिकेशनवर जेवढे पण म्युच्युअल फंड स्कीम्स तुम्हाला बघायला मिळतील हे सगळे कमिशन फ्री असतात. म्हणूनच याला आपण डायरेक्ट म्युच्युअल फंड्स म्हणतो. आता इथं खूप साऱ्या कॅटेगरीज आहेत. जसं हाय रिटर्न्स आहेत, ज्यांनी मागच्या 5 वर्षात सगळ्यात जास्त हाय रिटर्न्स दिलेत त्यांची एक कॅटेगरी आहे. इंडेक्स फंड्स आहेत, लिक्विड फंड्स आहेत, टॉप रेटेड स्कीम्स आहेत. जर तुम्हाला 500 रुपयापासून SIPs करायचे असतील तर ते एक वेगळं सेक्शन आहे. लार्ज कॅप कंपनीजचं एक वेगळं सेक्शन आहे. त्याच्याखाली आपण डिस्कवर बाय कॅटेगरीजचं एक बटन बघू शकतो. म्हणजेच की तुम्हाला जर इक्विटी कॅटेगरी थ्रू डिस्कवरी करायची असेल किंवा म्युच्युअल फंड स्कीम सिलेक्ट करायची असेल तर तुम्ही इक्विटीमध्ये जाऊन करू शकतात. तुम्हाला जर टॅक्स सेवर कॅटेगरी हवी तर हे तुम्ही चूज करू शकतात. त्यासोबतच हायब्रिड आणि डेट कॅटेगरीज पण आपल्याकडे इथे बघायला भेटतात. तर ऑल फंड्सवर जर तुम्ही क्लिक केलं तर साऱ्याच कॅटेगरी तुम्हाला इथे बघायला भेटतील आणि इथून तुम्ही तुमच्यासाठी जो सगळ्यात चांगला फंड आहे तो निवडू शकता. तर परत आपण होमवाल्या सेक्शनवरती जाऊया आणि खाली तुम्हाला अजून एक सेक्शन बघायला मिळेल जिथं सगळ्या टॉप AMCsचे नाव आहे, त्यांच्या किती स्कीम्स आहेत हे तुम्ही चेक करू शकतात. अजून खाली तुम्हाला NFOs म्हणजे ज्या नवीन स्कीम येणार आहेत, ज्या अजून सुरू नाही झाल्या आहेत पण नवीन येणार आहेत, त्यांना आपण NFOs म्हणजे न्यू फंड ऑफर असं म्हणतो. पण हे पण तुम्हाला बघायला भेटतील. जर तुमच्या कोणत्या SIPs तुम्ही सुरू केल्या तर त्या तुम्ही कुठे चेक करू शकता? या युअर SIPs वाल्या सेक्शनमध्ये. इथं तुम्हाला बघायला भेटेल की तुमच्या सध्या किती ॲक्टिव्ह SIPs आहे, किती रुपये तुम्ही पर मंथ इन्व्हेस्ट करता आहे. मित्रांनो, आपला ओव्हरव्ह्यू घेऊन झाला आहे धन ॲप्लिकेशनचा. चला आता इन्व्हेस्ट कसं करायचं हे बघूया. तर त्यासाठी तुम्हाला एका स्कीमचं नाव माहिती असायला हवं. जर ते नाही माहिती तर तुम्ही इथे पर्टिक्युलर कॅटेगरी वाईज किंवा इथे जाऊन पर्टिक्युलर कॅटेगरी वाईजमध्ये जाऊन पण तुमच्यासाठी एक चांगली स्कीम निवडू शकता. पण ह्यासाठी जी मी स्कीममध्ये इन्व्हेस्ट करून दाखवणार आहे तुमच्यासाठी, जी फक्त डेमो पर्पजसाठी आहे मित्रांनो, आणि मी फक्त एक्झाम्पल देत आहे. जर तुम्हाला स्कीम स्वतःसाठी निवडता नसेल येत तर तुम्ही एका सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनरची मदत घेऊ शकता आणि मग त्या हिशोबानेच इन्व्हेस्ट करा. तर मी इथं मला ज्या स्कीममध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे त्याचं नाव इथे टाईप करणार आहे. त्या स्कीमचं नाव आहे मित्रांनो ICICIचं निफ्टी 50 इंडेक्स फंड. तर हे टाईप केल्यानंतर तुम्ही बघू शकता की दुसऱ्या नंबरवरती तो फंड आलेला आहे. त्याच्यावरती मी क्लिक करेल. क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की 3 वर्षांमध्ये यांनी किती ॲब्सोल्यूट रिटर्न्स. आता ॲब्सोल्यूट रिटर्न्स म्हणजे काय की टोटल जर तो 3 वर्षाला फंड इथे होता तर इथून इथपर्यंत म्हणजे हे ॲब्सोल्यूट रिटर्न्स झाले. तर हे CAGR रिटर्न्स नाही आहे. CAGR रिटर्न्स कुठे बघायचे हे पण मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर 43.59%चे यांनी ॲब्सोल्यूट रिटर्न्स दिलेले आहे. इथे एक निफ्टी 50चा तुम्हाला बटन बघायला मिळतो आहे. आता याला जर मी बंद केलं, याच्यावरती एकदा टॅप करून, तर तुम्ही बघू शकता की इथे पहिले 2 चार्ट्स होते, आता एकच चार्ट राहिला आहे. तर जर तुम्हाला कंपॅरिझन करायचं आहे की हा स्कीम जो आहे तो निफ्टी 50च्या कंपॅरिझनमध्ये कसा परफॉर्म करतो आहे तर तुम्ही सिम्पली या बटनला चालू करू शकता आणि कंपॅरिझन चार्टवरती चेक करू शकता. खाली तुम्हाला टाईमलाईन बघायला मिळेल. हे वापरून तुम्ही टाईम फ्रेम जी आहे ती चेंज करू शकता. जसं मी 1 वर्षावरती जर याला सेट केलं तर हे त्या हिशोबाने ॲडजस्ट होऊन जातं.
इथे तुम्हाला NAV म्हणजे नेट ॲसेट व्हॅल्यू बघायला मिळते. आता नेट ॲसेट व्हॅल्यू म्हणजे काय? म्हणजेच एक युनिट जर तुम्हाला ह्या पर्टिक्युलर म्युच्युअल फंड स्कीमचा परचेस करायचा असेल तर तो एक युनिट तुम्हाला पडणार 259.70 रुपीजमध्ये. तर याचाच अर्थ NAV असतो मित्रांनो. राईट साईडला तुम्ही CAGR बघू शकतात. CAGR म्हणजे कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ रेट. तर हा ॲब्सोल्यूट रिटर्न्सपेक्षा वेगळा असतो. वरती जो हा आपल्याला दाखवला जातो आहे तो ॲब्सोल्यूट रिटर्न आहे. हा एका वर्ष आपण सिलेक्ट केलेला आहे म्हणून इथं एका वर्षावर झाला आहे. आता इथं आपण 5 वर्ष जर सिलेक्ट करू खाली तर इथं 5 वर्षाचा जो ॲब्सोल्यूट रिटर्न यांनी दिला आहे तो 5 वर्षाचा सेट होऊन जातो. पण खाली जो तुम्हाला दिसतो आहे तो तुम्हाला CAGR म्हणजेच कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ रेट दिसतो आहे. खाली तुम्ही फंडचा परफॉर्मन्स बघू शकतात बाकी ॲसेट क्लासेसच्या कंपॅरिझनमध्ये. जसा की तुम्ही सेम पैसा जर सेविंग्स अकाउंटमध्ये टाकला असतात, फिक्स्ड डिपॉझिटमध्ये टाकला असतात, रेग्युलर म्युच्युअल फंड जिथे तुमच्याकडून कमिशन घेतलं जातं, जे धनमध्ये बिलकुल घेतलं जात नाही, तर त्या रिस्पेक्टमध्ये तुमची जो व्हॅल्यू आहे इन्व्हेस्टमेंटचा तो किती झाला असता, हे सगळ्या गोष्टी तुम्ही इथून चेक करू शकता. जर तुम्हाला रिटर्न्स कॅल्क्युलेट करायच्या आहे SIPच्या तर हे पण तुम्हाला इथे मिळून जाईल. आता मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, मिनिमम SIP अमाऊंट या फंडची किती आहे. म्हणजे जर तुम्हाला या फंडमध्ये SIP सुरू करायची असेल तर मिनिमम तुम्ही किती रुपयापासून करू शकतात, तर मिनिमम तुम्ही 100 रुपयापासून करू शकतात. मिनिमम लमसम जर तुम्हाला करायचं असेल, आता लमसम म्हणजे काय? लमसम म्हणजे एकदाच तुम्ही मोठा पैसा किंवा एकदाच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तर त्याला आपण लमसम इन्व्हेस्टमेंट करणं म्हणतो. AUM तुम्ही चेक करू शकतात. स्कीम टाईप ओपन एंडेड आहे. ओपन एंडेड म्हणजे जेव्हा तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल तेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करू शकतात आणि जेव्हा तुम्हाला विड्रॉ करायचं असेल तेव्हा तुम्ही विड्रॉ करू शकता. एक्सपेन्स रेशो तुम्हाला इथं 0.17% बघायला मिळतो आहे. 0.17 एक्सपेन्स रेशो म्हणजे की तुम्ही 0.17% तुमच्या इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यूचा तुमच्या फंड मॅनेजरला पे करताय कारण तो तुमचा पैसा मॅनेज करतोय म्हणून. तर ही एक टाईपची फीज असते जी तुमच्याकडून घेतली जाते. पुढे आपण बघू शकतो की इथे किती स्कीम्स मॅनेज करते ICICI AMC हे आपण बघू शकतो. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपलं रिस्कोमीटर. आता हे रिस्कोमीटर काय असतं, तर रिस्कोमीटर हे शो करतं की या स्कीममध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट करत असाल तर किती रिस्क इन्वॉल्ड आहे. तर हे व्हेरी हाय रिस्कवाला जे आहे ती स्कीम आहे. का? कारण ही एक इक्विटी म्युच्युअल फंडची स्कीम आहे. आता इक्विटीमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट करत असाल तर ती रिस्कीच असते. हेच या मीटरकडून सांगण्यात येत आहे. तर चला आता इन्व्हेस्ट नाववरती क्लिक करूया. इन्व्हेस्ट नाववरती क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत, एक SIP आणि एक वन टाईम. SIP कशी लावायची आहे, SIP थ्रू आपण कसं इन्व्हेस्ट करू शकतो याच्यावरती मी ऑलरेडी एक दुसरा व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही तो चेकआउट करू शकतात. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वन टाईम म्हणजेच लमसम इन्व्हेस्टमेंट कशी करायची हे दाखवणार आहे. तर इथे मी अमाऊंट एंटर करून घेतो. तर मिनिमम अमाऊंट आपला 100 रुपीज होता. तर 100 रुपीज मी इथं एंटर केलेले आहेत आणि त्यानंतर मी इन्व्हेस्ट नाववरती क्लिक करेल. क्लिक केल्यानंतर एक OTP तुमच्या मोबाईल नंबरवरती येऊन जातो. तो OTP तुम्हाला एंटर करायचा आहे. OTP एंटर केल्यानंतर तुमच्यासमोर अशी स्क्रीन येऊन जाते. आता इथं मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे की जर तुम्ही UPIने पेमेंट करणार असेल तर ह्या जागेवरती तुम्ही तुमची UPI ID टाकू शकतात. इथे तुम्हाला भले ब्लरमध्ये दिसत असेल पण ही जी तुम्ही इथे UPI ID टाकताय ती लिंक्ड असली पाहिजे ह्या बँक अकाउंटसोबत. जर या बँक अकाउंटसोबत ती UPI ID लिंक नसेल तर तुमची ही जी SIPची ऑर्डर आहे ही फेल होऊन जाईल. नाहीतर तुम्ही नेट बँकिंगचा पण यूज करू शकतात आणि दोन्हीही गोष्टी तुमच्यासाठी फ्री आहे. काहीही एक्स्ट्रा चार्ज इथे नाही लागत. चला मी इथं मेक इन्व्हेस्टमेंट ऑफ ₹100 वरती क्लिक करतो आणि त्यानंतर पेमेंट जी आहे ती तुम्हाला कंप्लीट करून घ्यायची आहे. तुमच्या UPIच्या ॲप्लिकेशनवरती ती येऊन जाईल. पेमेंट जसंच कंप्लीट होईल तुम्ही बघू शकता आपली ऑर्डर जी आहे ती सक्सेसफुली प्लेस झालेली आहे आणि स्टेटस आपल्याला शो करत आहे ऑर्डर प्लेस. त्यानंतर आपण गो टू होमवरती क्लिक करूया आणि इथे आल्यानंतर तुम्ही बघू शकतात इथे जेवढ्या पण ऑर्डर्स तुमच्या इन प्रोग्रेस असतील म्हणजे अजून त्या कंप्लीट नाही झाल्या आहे. तुमचा भलेही पैसा आत्ता पेमेंट करून झाला आहे पण ह्या ज्या ऑर्डर्स असतात म्युच्युअल फंड्सच्या यांना जनरली 1 ते 2 दिवस लागतो सेटलमेंट होण्यासाठी आणि जसं ही सेटलमेंट प्रोसेस कंप्लीट होऊन जाते म्युच्युअल फंड्सचे युनिट तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जातात. तर तुम्हाला 1 ते 2 दिवसचा वेट करायला लागेल मित्रांनो. कारण जेव्हा तुमचा जो प्रोसेस आहे तो कंप्लीट होऊन जाईल हे तुम्हाला जे इन प्रोग्रेस दिसतंय हे कंप्लीट शो होईल. कसं मी तुम्हाला दाखवतो. इथं मी ऑलवाला सेक्शनमध्ये जातो आणि एक ऑर्डर जी मी 28 सप्टेंबरला लावली होती ती इथे असं सक्सेस तुम्हाला शो करेल. जसं तुम्हाला इथे सक्सेस होऊन जाईल या बायवाल्या सेक्शनमध्ये किंवा या इन प्रोग्रेसवाल्या सेक्शनमध्ये तर हे इन प्रोग्रेस जेव्हा सक्सेसमध्ये चेंज होऊन जाईल तुम्ही असं समजू शकता की तुमची म्युच्युअल फंडचे जे युनिट्स आहे ते तुमच्या डीमॅटमध्ये ट्रान्सफर झालेले आहेत. आणि हे चेक करायला आपण कुठे बघू शकतो, या इथे पोर्टफोलिओमध्ये. आता जसं इथं तुम्ही 100 रुपीज बघू शकतात. ही माझी जी ऑर्डर आहे ती जर कंप्लीट झाली याच्यानंतर ही इन्व्हेस्टमेंट 100ची 200 होऊन जाईल कारण आपण 100 रुपीज अजून इन्व्हेस्ट केलेले आहेत.
तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. जर तुम्हाला काही कळालं नसेल तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.